नमस्कार मित्रांनो, चला पाहूयात भन्नाट मजेशीर जोक्स। मित्र, विसर्जनात एवढं पाणी का उडवत होता? दुसरा मित्र, अरे बाप्पाला वाटलं असेल रेन डान्स चाललाय। नवरा आपल्या बायकोला म्हणतो, बाप्पा गेल्यावर घर रिकाम रिकाम वाटतंय। बायको, हो ना, आणि फ्रीज रिकाम रिकाम वाटतोय, मोदक संपले म्हणून। मुलगा आपल्या आईला विचारतो, आई आरतीनंतर बाप्पा का नाचतात? आई, अरे त्यांना माहिती असतं आता थेट विसर्जन पार्टी आहे। गणपती बाप्पा विचारतात, माझ्यासाठी किती मोदक केलेस? गौरी, 21 केलेत। गणपती बाप्पा, काय ग, मी तर 100 खाणार म्हटले होतं। गौरी, उरलेले स्वयंपाकघरात आहेत, पण फोटोसाठी फक्त 21 ठेवलेत। शेजारचे विचारतात, तुझ्या घरी किती दिवस बाप्पा आहेत? गणेश भक्त उत्तर देतो, 10 दिवस आहेत। शेजारीने, मग 10 दिवस डाएट वगैरे आहे नाही? गणेश भक्त, अरे नाही, बाप्पा आले की मोदक डाएट चालू होतं। बायको नवऱ्याला विचारते, गणपतीसाठी कोणता नैवेद्य ठेवू? नवऱ्याचे उत्तर, तुला स्वयंपाक येत नाही म्हणून ऑनलाईन ऑर्डर कर। बायको, मग बाप्पा म्हणतील स्विगी मोरया। विद्यार्थी, बाप्पा यावेळी नक्की पास करा। गणपती बाप्पा, मोदक किती देणार? विद्यार्थी, 1 किलो। गणपती, एवढ्यात पास कसा होणार? किमान 5 किलो मोदक ठेव, मग डिस्टिंक्शन हमखास। मित्र, अरे अभ्यास नाही केलास तरी पास कसा होणार? विद्यार्थी, अरे चिंता नको, घरच्या बाप्पाला रोज 21 मोदक खाऊ घालत आहे आणि उत्तरपत्रिका तपासायला बसलेला परीक्षक पण गणेश भक्त आहे। गणपती बाप्पा मोरया। विद्यार्थी, बाप्पा या परीक्षेत मला फक्त पास करा। गणपती, मोदक कुठे आहेत? विद्यार्थी, मोदक तर संपले। गणपती, मग रे बाबा, तुझं पास मोडून फेल झालं समज। मुलगा आईला विचारतो, आई गणपती बाप्पा रोज मोदक का खातात? आई, कारण त्यांना फास्ट फूड नको, फेस्टिवल फूड आवडतं। मुलगा, आई मी नक्की पास होणार। आई, एवढा आत्मविश्वास कुठून आला? मुलगा, कारण बाप्पाला रोज मोदक खाऊ घालतोय, आता बाप्पा म्हणतील या मुलाला मोदक सारखा गोड नंबर द्या। मित्र विचारतो, अरे बाप्पा विसर्जनाला गेले की तू एवढा दुःखी का झालास? दुसरा मित्र, अरे दुःख बाप्पासाठी नाही, विसर्जन झालं, आता घरातलं साफसफाईचं काम माझ्या वाटेला आलं ना। विद्यार्थी, बाप्पा यंदा नक्की पास होऊ दे। गणपती, अरे माझं नाव विघ्नहर्ता आहे, पेपर हरता नाही। तर मित्रांनो, आवडले ना जोक्स? कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे गणपती बाप्पांची कृपा देखील तुमच्यावर राहील। धन्यवाद।